बोला त्याला पण तो काय म्हणतो की आम्ही तुम्हाला चित्रीकरण दाखवू, तुमचं समाधान करू, तुम्हाला डिझाईन दाखवू. त्याच्यानंतर सोबत आहे बच्चावाले. तुम्ही खासदारांचा विषय म्हणजे शब्द टाळता ऐकतो साहेब. एवढा मोठा प्रेशर कोणा झाला तुम्हाला? करून घेतलं फक्त काय सांगितलं त्यांना घराची क्वालिटी म्हणजे आम्ही विरोध निरर्थक आहे म्हणजे आम्ही येडे आहेत का? तो विरोधक नाही. घराची संख्या पाहून काढायचं हे पीएमसीला आपण साहेब पहिली गोष्ट पत्रकार परिषद घेऊन खुलासा करा. तुम्ही ऐकता कोणाला लॉजिक काय लावलं? तुम्ही ज्यांचं ऐकता त्यांचं लॉजिक काय आहे की जसं आपण नळाचं पाणी देतो 6 इंची मधून लोकांना पाणी मिळतं, तसं जे मैलाचं पाणी जाईल त्या पाण्याची घनता त्याला आपण देतो, जे प्रेशर पाण्याच्या टाकीमधून ते लॉजिक याला लागू शकतं का? तुम्ही घरातून प्रेशर देणार का? तुम्ही ते लॉजिकच नाही का? ते लेवल त्याला प्रेशर नाही. असं लॉजिक दिलं गेलं ना. ज्यांचं तुम्ही ऐकता त्यांचं दबाव खाली काम करता त्यांचं लॉजिक आम्ही यांच्यावर भरोसा ठेवायचा का? आम्ही पीएमसीच ऐकणार. टेक्निकल जी गोष्ट जी आहे त्याच्यावर ऐकणार साहेब. असं नाही, तुम्हाला त्या दिवशी सांगितलं आपला घरकुल योजनेचा 1200 कोटीचा प्रोजेक्ट यांच्यामुळे फेल गेलेला आहे. डीके उद्यान फेल गेलेलं आहे. अमृत योजनेचं पाईपलाईन फेल गेलेली आहे. आणि पुन्हा तुम्ही घडी घडी 500 कोटी रुपयाचा का घडी घडी एवढा मोठा पण येईल का घडी घडी? माझी मग कशासाठी तुम्ही 8 तास करताय? 1985 मध्ये जेव्हा अंडरग्राऊंड झाले तिचा जिथं बदल पाहिजे तिथं बदल आपण. मला एक सांगा, तुमचे ज्या ठिकाणी नागरिक काम तुमचं बंद पाडतात त्या ठिकाणी तुमचे लोक का जात नाही? नागरिकांचं समाधान करायचं काम कोणाचं आहे की राजकीय कार्यकर्ते दादागिरी करून ते काम बंद पाडतील का? सुरू करतील का? त्यांनी जायचे संबंधच नाही. तुमचे लोक पाठवा ना. तुम्ही माहिती घ्या, त्याला सांगा हरामखोरला त्या कॉन्ट्रॅक्ट कुठे काम अडवणूक झाली काय झाली तिथे आमचे लोक येतील, आमचे टेक्निकल लोक तिथे समाधान करतील. समाधान झालं नागरिकांचं ते करून आमचे काय हरकत नाही. आम्हाला पण पाहिजेच आहे ते. नदी पात्रापर्यंत पोहोचवण्यासाठी 1 डायमीटरचा पाईप 3.25 फूटचा पाईप ते पाणी नाही घेते. तुम्ही एका वर्षापासून तिथंच ठेवलं साहेब. आम्ही तुम्हाला लोकांना त्रास होतो. तिथं ते क्रॉस करा तिथे रस्त्याला ते सातपुटीला पूर्ण पाणी गेलं. 10 लाखाचं काम 2 कोटी रुपये घातले तुम्ही तरी सक्सेस नाही. आणि पूर्ण काळे माती तुम्हाला इथून ते वाचनालयापासून आपलं जेट्स क्वार्टर तिथे क्रॉस करायचं पोलीस चौकीपासून. तिथून क्रॉस करून तुम्ही ते वाचनालय तिथून प्रांतांचं निवासस्थानापर्यंत ते आपली भुयारी गटर आहे टाकला असतं. त्याला बायोग्रॅव्हिटी आधी तो नाला होता तो पूर्ण कॉलेज रोडचं पाणी त्या 60 फुटी रोडने जायचं आणि तुम्ही ते तिकडे उलट घेऊन चालले तिकडे. मग त्याला आणखी वेगळा खर्च. 2 कोटीची पाईपलाईन म्हणजे 3 कोटीला तुम्ही महानगरपालिकेला घालून टाकलं. तुम्ही करायचं 60 फुटीला सांगितलं होतं तुम्हाला. आणि मी परत सोशल मीडिया माझं फेसबुक अकाउंट उघडा. मी त्याच्यात तुम्हाला चॅलेंज केले कॉर्पोरेशनला. मी 10 लाख रुपयामध्ये त्याचं सोल्युशन काढून देतो. न निघाल्यात 5 लाख रुपये कॉर्पोरेशनला मी भरेल. यांना टाकलेले स्क्रीनशॉट टाकलेले एक वर्षापासून ठेवले साहेब. तुम्ही काय त्रास देता लोकांना माहिती आहे? आता तुम्हाला अक्कल नाही. हे अनेक कामांमध्ये सिद्ध झाले. लोकांना विश्वासात घ्या ना. जी एक्झिस्टिंग अंडरग्राऊंड आहे त्याला थोडा असं म्हणतो. आणि आता आम्ही ज्याच्यासाठी आलोय ना भुयारी गडर, तर तुम्ही साहेब सर्वपक्षीय लोक त्या दिवशी आले. सगळ्यांना तुम्ही शब्द दिला की मी सगळ्यांचं समाधान करतो, व्हिडिओ चित्रीकरण करतो, कॉन्फरन्स आणला. जर तुम्ही दंगेगिरी दादागिरीने लोक पाठवून कामं करताय याचं काय कारण आहे? म्हणजे तुम्ही म्हणजे लोक विंडो घेत का? आम्ही विंडो घेत का निवेदन द्यायला? आम्हाला निराकरण ठरवता पीएमसीला आपण तुरीच्या सांगितल्या डिझाईन नवीन करा. काम थांबवा आणि डिझाईन नवीन करा. ते जिथे जिथे सायन्सचं टाकलं त्याचं काय? प्रत्येक कॉलनीमध्ये त्याचं काय? तुमचा पुरा प्रभाग करून टाकला. हो. याची टेस्टिंग करा साहेब. सांगा एक प्रभाग याची टेस्टिंग करा, मग पुढे चला ना तुम्ही. टाकलं टाकून झाले का काम? त्यांनी फिरवलं का अधिकाऱ्यांना? आता तुम्हाला ऑब्झर्व करायला वेळ आहे की बाबा कुठे पाणी थांबतं तुमचं आहे ते नोंद करा. अधिकारी आहेत. आता अनेक प्रोजेक्ट झाले मालेगाव. त्यांचे सगळे प्रोजेक्ट जवळपास केलं आहे. मग यांना आता कळून गेलं की तुम्ही त्या लायकीचे नाहीये. तर मग कमीत कमी आता लोकप्रतिनिधीच आहे का? आतापर्यंत न ऐकता केलं तुम्ही. तुमची अक्कल चालवली. तुमचे सगळे प्रोजेक्ट फेल झालेले आहेत. मग आता कमीत कमी आताच आहे का लोकप्रतिनिधींचं? आमच्या जमिनी होत्या, कॉलेज ग्राउंड होतं, वस्ती होती, तिथे एक मोरी होती. त्या मोरीतून ते पाणी 60 फुटीला यायचं. तो नाला होता 60 फुटी. त्या नाल्यावर आपण रस्ता केलेला आहे. मग आता तिथं आपण भुयारी टाकलेली आहे त्याचा निचरा होण्यासाठी. आणि तुम्ही इकडं नेतात. तिकडचं पाणी कॉलेज ग्राउंडला यायचं. कॉलेज ग्राउंड होऊन ते नाक्याकडे जायचं. आणि तुम्ही उलट तिकडे नेतायत पाणी. तरी सक्सेस होत नाही.
PMC काय सर्वे केला करायचा किंवा त्या लोकांची सोबत किंवा पावसाळ्यात थोडं थांबून घेतो किती चांगलं केलं थोडं ते नाही खराबच तुम्हाला होतं थांबावं लागेल. आता तुम्ही काम करून बघा. आता आम्ही फ्री झालोय आता. तुम्ही काम करून बघा आता. आणि पहिले तर टेक्निकल म्हणजे तुमच्या अधिकाऱ्यांना बोलू आता. पहिले त्यांना ठोकू. आणि मग पाडला तुमचं बेट पाहू. सुधारायला तुम्हाला लागते. आपल्या लोकांनी टेक्निकल तुम्ही तक्रार आहे काय अनेक वेळा वॉर्निंग दिलेलं आहे. प्रभाग इंजिनियर अनेक वेळा सांगितलेलं आहे. आता तुम्ही आम्ही रक्त सांडायला सुद्धा तयार होतो. तुझ्या लोकप्रतिनिधीचे लोक तिथे येतात, लोकांना प्रेशर टाकायचा आणि काम करून मोकळं व्हायचं. अजिबात नाही ना. तुमच्यात एवढा दम आहे ना. लोकांनी तुम्ही जेसीबी माझ्या वाड्यात कुठेही लावून दाखवा तुम्ही. चला आणि तिथं तुम्ही यायचं. तुम्हाला तुमच्या पाठीशी कोण येतं अशी दादागिरी चालणार नाही अजिबात. टेक्निकली काम करा हेच आमचं म्हणणं आहे. आणि आमचं पुन्हा सांगतो, भुयारी गडरला विरोध नाही, पण 6 इंच पाईपची अगरबत्ती लावू देणार नाही हे तुम्ही लक्षात घ्या. आता काम जरी बंद केलेलं आहे पण यांना बसवू नका देऊ. यांना सर्वे करायला लावा. पूर्ण मालेगाव शहराचा पावसाळा आहे त्यामुळे बंद ठेवणार नागरिकांची कोणाचीच मागणी नाही. आणि जर तुम्हाला असं वाटत असेल तुम्ही तुमच्या मायपावर मध्ये करायचा प्रयत्न करा. बघू आपण. फक्त मला तुम्ही जे टाकतायत ना स्टेटमेंट देताय दबावाखाली तुम्ही निरर्थक आहे. कसं निरर्थक दाखवतो मी तुम्हाला. म्हणजे ज्या आवश्यकतेप्रमाणे त्याप्रमाणे करून घ्यायचं. तुम्ही 6 इंच 8 लागेल 10 इंच लागेल काय म्हणता अडथळा आणून आपण अडथळा आणतोय तुम्ही असे स्टेटमेंट द्यायचं का? तुम्ही आमचं सोल्युशन करा ना. आमचं म्हणणं ऐका ना तुम्ही. तेच PMC ला आपण पत्र दिलंय काय लागेल सर्वे करून ते सर्वे करा त्याप्रमाणे करा. ऐसा लग रहा है कि सिटी इंजीनियर साहब मालेगांव शहर का लॉ एंड ऑर्डर खराब करने पे दम तुल चुके हैं. साहब आप ये क्यों नहीं बता रहे कि कितने इंची पाइप डाली जाएंगी वो बुहारी गटर में क्या है? टीव्ही बताएगी ना या कंपनीने केलेल्या कामांची आणि यांना बऱ्हाणपूरला यांनी काम केलंय. तिथं पण जाऊन आलो मी. आधी आपल्या याच्या निविदेमध्ये जी काही इगल कंपनी होती यांनी जबलपूरला काम केलं. मी तिथं स्वतः जाऊन आलो. तिथल्या सिटी इंजिनियरला भेटलो. समजलं का? हे काही सक्सेस विषय नाही आहे. आणि तुम्ही आणखी परत पूर्ण गावाचा सत्यानाश भरपावसाळ्यात लावताय तुम्ही. तुम्हाला अवघड जाणार हे सगळं. नाही पावसाळ्यात तुम्ही खोदाई काम चालू आपल्याला करताय. सांगितलं की काम स्पीड कमी करायचं. तुम्हाला करायचंच आहे. तुम्ही थांबा ना. पावसाळा उन्हाळा विश्वासात घ्या. त्यासोबत सर्वे करून घ्या 1-1.5 महिन्यामध्ये. तोपर्यंत त्यांना हे सर्वे करा. किती आणि तुमचं किती काम घराची थांबवा. संख्या आहे ते पाईपचं ते पाहून करा. आज पालीमध्ये पाठवा यांना. गुडघे एवढं पाणी हो प्रभाग एकलेमध्ये जे टाकले ना सगळे पाईपलाईन काढून टाकायचे. नाही, तिथं टाईल घेऊन काय आम्हाला माननीय याला drive टाईल घेऊन टाकून पहिली त्यानंतर सोबत काय कधी टाळ घेणार नाही, माणूस इकडे टाळ घेणार तुम्ही. त्याचा काही रिझल्ट मिळत असेल तर पूर्ण शहराची वाट लावा. याची ट्रायल घेऊन टाकू आधी. आणि तुमचा खुलासा जो आहे तो राजकीय दर पासल्यासारखा वाटतो. वास्तविक ते तुमचं काम नाही आहे. खुलासा करणे आवाज आहे. 2 नंबर खुलासा करणं आयुक्त साहेबांना काम नाही. आपले बीट मुखाचं बांधकामचे असो का वालम्यांचे असो हे कुठलंही नीट काम करत नाही. रिपोर्ट प्रभागला नीट देत नाही. आता अमृत योजनेअंतर्गत मागे 56 कोटीचे जे कामं झाले त्याची हद्दवाढीमध्ये सगळी प्लास्टिक पाईप टाकली मध्ये साहेब आपल्या काळात. आणि आता त्याच भागात त्याच्या बाजूला ही अमृतची 6 इंच लाईन ती पण 6 इंच 8 इंच तिला खपाखप 2 नंबर आले. टाकतायत. पिण्याच्या पाण्याची म्हणतात टाकतायत लोक. त्यांना काय वाटलं ते रात्रीचं काम करत आहे. पिण्याची पाईपलाईन आहे त्याला टोचणं चालू होऊन गेलं. ते नाही चुकीचं आपली लाईन चुकीची आहे. चुकी क्या है साहब? दिसलं तुम्हाला 2 नंबर के लाइन इतने देख रहे हैं, 1 नंबर वालों को पानी नहीं मिल रहा है. भूमिगत गटार आहे. त्यांना काय वाटतं चोरून घ्यायचं. त्यांना काय माहिती भूमिगत गटार आहे का पाईपलाईन आहे? आम्हाला कमीत कमी 12 इंचीच्या पुढच्या लाईनी लागली तर ती भुयारी गटर आम्हाला पाहिजे. अन्यथा ती भुयारी गटर पैसा परत गेला तरी चालेल. भविष्यकालीन पॉप्युलेशन तुम्ही हा पैसा आम्ही तुम्हाला खर्ची टाकू देणार नाही. पण ही 500 कोटी संख्या परत मालेगावला 500 कोटी मिळणार मिळणार नाही. ही जी संख्या वाढायची आहे फक्त नवीन भागातच होईल जास्त. जुन्या भागात तर काही इकडच्या भागात वाढण्याची संख्या घराची कमी राहील. ऐका ना जो नवीन भाग आहे नाही, एक मिनिट नवीन भागात नवीन संख्या अहो, वाढेल. एक मिनिट. आता बघा हे तर मी clear करतो. थांबा, एक मिनिट बापू. तुमचं
तुमचं जे स्टेटमेंट आलं हे करंट स्टेटमेंट, याच्या आधी एक स्टेटमेंट आलं की नागरिकांनी कोणीही नाराज मुलींच्या नादी लागून या योजनेला विरोध करू नये, म्हणजे आम्ही नाराज मुली. आणि लॉजिक काय ठेवलं की लोकांनी कुठल्याही प्रकारचा संभ्रम मनामध्ये ठेवू नये, कारण जसं आपण पिण्याचं पाणी 6 इंची लाईन मधून आपल्या घराघरापर्यंत येतं, तसंच हे 6 इंची लाईन मधून तुमचं हे पाणी सुद्धा निघून जाईल. ते तर 1.5 तासामध्ये सगळ्यांना मिळतं, याला आणखी भरपूर वेळ आहे. मग एक सांगा, तुम्ही पिण्याचं पाण्याची घनता किती असते? आता जे पाणी तुम्ही याच्यातून भूमिगत टाकते त्याची घनता, त्याच्यात फरक आहे ना, 10-20 पटीने फरक निघेल. हा, पाण्याची घनता कमी असल्यामुळे त्याला आपण पिण्याच्या पाण्यातून आपण टाकी म्हणून त्याला प्रेशर देत असतो. आपण त्याला काही ठिकाणी ग्रॅव्हिटीने आपण ते पाणी देत असतो. आणि असं असताना तुम्ही याला कोणतं प्रेशर देणार आहे? तुम्ही प्रत्येक बाथरूम मध्ये काय प्रेशर देणार आहेत का तुम्ही? हे तुमचं जर लॉजिक असेल, असं जर तुम्ही लॉजिकने तुम्ही बोलून हे योजना पूर्ण करण्याच्या मागे लागल्या तर आम्हाला तुमच्या बुद्धीची कीव करावी वाटते. आम्हाला तुम्ही नागरिकांना एवढं मूर्ख समजून घेतलंय का? तुम्ही इंजिनियर आहात ना तुम्ही? ये अंडरग्राउंड का मसला चालू है, जहां भी सड़कें बन रही है, एक भी जगह आपके लोग एस्टिमेट काफी नहीं लगाते. क्यों नहीं लगाते? आपका जो सिटी इंजीनियर से लेके प्रभाग इंजीनियर तक कोई वहां पे विजिट नहीं करता. क्यों नहीं करता? क्वालिटी में काम नहीं हो रहा है. अभी इतनी बारिश है, लोगों को पहले चलने के लिए रास्ता नहीं है सर, उसमें और आप सड़कें खोद के छोड़ दे रहे हो. अभी सलाम चाचा रोड पे 4 दिन पहले आके वो थोड़ा सा पूरी रोड खोद के भाग गया. क्या इनके बाप का राज चालू है? क्या जो समझ में आ रहा है कर रहे हैं ये लोग? सर हम बार बार आपको निवेदन दे रहे हैं सर, हम आपको निवेदन बार बार दे रहे हैं कि एस्टिमेट कॉपी लगाओ. नहीं है क्या आपके जीआर में एस्टिमेट कॉपी लगाना कोई बांध काम की? क्यों नहीं लगा रहे ये? 10 साल से चिल्ला रहे हो, क्यों नहीं लगा रहे ये? और सर कोई भी अंडरग्राउंड गटर हमारी तरफ नहीं चलेंगी जब तक एक वार्ड का आप सर्वे नहीं कर लेते. सक्सेस नहीं होता. हम आपको रिटर्न में दिया, आप हमको रिटर्न में दीजिए. कुछ लोग लेकिन बोलते हैं हमारे पास कुछ एरिया में से गटर ही नहीं है, लोग खड्डा कर रहे हैं ना, पहले से वहाँ कुछ नहीं है. इजाज भाई उससे अपने को विरोध नहीं है, लेकिन गांव में सिटी में मेरी बात सुनिए ना. आज आप बोलो आप उसको उनको कि बोर्ड लगानी, हम काम नहीं होने देंगे. आम्ही इथं आलोय, जे काही साहेबांनी सांगितले की तक्रार कोणाकडे करायची? तक्रार नाही असं तुमचे लोक तक्रार कोणाकडे करायची? साहेब तक्रार 20 वर्षापूर्वीच्या मोटारीत ग्रामपंचायतीच्या काळातले आतापर्यंत 50 फोन झालेले. विचारून घ्या तुमच्या समोर. तुम्ही म्हणता तक्रार नाही येत. 50 फोन बच्चा साहेबांना केलेले, आजपर्यंत त्या मोटरी बदललेल्या नाही त्यांनी. शिवनगर मधून नाला गेलेला आहे. जर एका वेळेस दांडगा जोरात पाऊस आला तर लोकांच्या घरांमध्ये पाणी घुसणार आहे. त्यांना 56 वेळेस मी तो नाला दाखवलेला आहे. अंतर्गत मालेगाव शहरामध्ये भूमिगत गटार योजनेचे काम मंजूर झालेलं आहे. त्यानुसार कामाची सुरुवात झालेली होती. साधारणतः 15 दिवसापूर्वी सर्वपक्षीय निवेदनाद्वारे सदरील कामाबाबत आमच्याकडे तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. त्यामध्ये विशेषतः पाईपची साईज कमी असणं किंवा रस्त्यावर खोदाई झाल्यानंतर त्याची माती ताबडतोब उचलून न घेणं, त्यामुळं चिखल होणं किंवा त्याची लेव्हल बरोबर न पाहणं, लोकसंख्येच्या प्रमाणात पाईपची साईज नसणं, अशा बाबतीत तक्रारी होत्या. त्या अनुषंगानं आम्ही जी मानवसेवा संस्था आहे PMC यासाठीची, त्यांना लेखी पत्र दिलेलं आहे की याबाबत आपण पुनर्सर्वे करावा, घरांची संख्या तपासून तिथं कोणत्या साईजचा आउटलेटचा पाईप लागेल त्याचं महापालिकेला लेखी देऊन त्यानुसार काम करण्याबाबत एक तांत्रिक मार्गदर्शन करावं म्हणून त्यांच्याकडे आम्ही पत्र दिलेलं आहे. त्यांचं पत्र प्राप्त होताच त्या अनुषंगानं पुढचा निर्णय घेण्यात येईल, पहिली गोष्ट. दुसरं, ज्या भायगाव भागामध्ये बहुतांश काम भूमिगत गटार योजनेचं पूर्ण झालेलं आहे, तर आत्ताच निवेदनकर्त्यांशी झालेल्या चर्चेनुसार सदरील भागामध्ये ट्रायल ताबडतोब घेण्यात यावी, जेणेकरून हे जे पाणी आहे टॉयलेट आणि वॉशरूमचं हे व्यवस्थित पास होतं किंवा नाही याची ट्रायल होईल आणि त्या अनुषंगानं पुढील कामाबाबत निर्णय घेणं सोयीचं होईल. ही झाली दुसरी गोष्ट. तिसऱ्या बाबतीमध्ये महापालिकेनेच निर्णय असा घेतलेला आहे की सध्या पावसाळा आहे, परंतु काही ठिकाणी चांगले रस्ते पण काही ठिकाणी गटारीची व्यवस्था नाही. पावसाच्या पाण्यानं, टॉयलेटच्या पाण्यानं तिथं शौच खड्डे वगैरे तयार करून ठेवले. तर काही एरियामधून आम्हाला विरोध आलेला आहे, तक्रारी आलेल्या आहेत.
पण काही ठिकाणी नागरिकांची मागणी आहे की तूर्त आमच्याकडे काहीच व्यवस्था नसल्यामुळं आमच्याकडं भूमिगत गटार योजनेचं काम करण्यात यावं, जेणेकरून आमचे शौचखड्डे बंद होतील. तर त्या अनुषंगाने महापालिकेनं निर्णय घेतलेला आहे की जिथले काही तक्रारी प्राप्त होतील त्या तूर्त काम ते थांबवावं. ज्या नागरिकांची सध्या इच्छा नाही किंवा पदाधिकाऱ्यांची इच्छा नाही तिथलं काम तूर्त करू नये, आणि ज्या ठिकाणी नागरिकांची किंवा त्या भागातल्या पदाधिकाऱ्यांची इच्छा असेल की सध्या आमच्याकडे काहीच व्यवस्था नसल्यामुळं भूमिगत गटर योजनेचं काम आमच्याकडं प्राधान्यानं घेण्यात यावं, तर त्यांच्या इच्छेनुसार तिथले कामं सध्या चालू ठेवण्यात. साहेब, 6 इंचच्या संदर्भात लोक म्हणत आहेत, सर्व पक्षांचं म्हणणं आहे की 6 इंचच्या ऐवजी जास्त टाकावं. आपण त्याच्यावर उत्तर दिलं की हा विरोध निरर्थक आहे. त्याबद्दल काय खुलासा कराल? विरोध निरर्थक होता का काही त्याच्यात आहे योग्य? निरर्थक म्हणून नाही. पीएमसी आधी MGPनं ही स्कीम तयार केली होती, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने. नंतर ती पीएमसी निघून गेली, त्यानंतर आपण दुसरी पीएमसी लावली. आता सर्वे कदाचित 4-5 वर्षापूर्वी झालेला असा स्कीम आता मंजूर झालेली आहे. कदाचित त्यावेळेस घराची संख्या कमी असेल किंवा काय ती परिस्थिती असेल, परंतु आता जर ती परिस्थिती बदलली असेल, घराची संख्या वाढली असेल त्या भागामध्ये, तर आम्ही आता याचा पुनर्सर्वे नवीन जी पीएमसी आहे मानव सेवा संस्था यांना लेखी पत्राद्वारे कळवलेली आहे. आणि त्या अनुषंगानं पण मी निरर्थक या अर्थानं म्हटलो की ज्या वेळेस हा सर्वे करण्यात आला त्या इस्टिमेट प्रमाणे ते काम चालू होतं, परंतु आता जी निवेदनं प्राप्त झाली की आता घरांची संख्या वाढणं किंवा त्या भागातलं पाण्याचं प्रमाण जास्त असणं, त्या अनुषंगानं पाण्याचा जो व्यास आहे पाईपचा तो वाढीव असण्याची गरज, तर आपण याबाबत तांत्रिक मार्गदर्शन पीएमसी कडून घेत आहोत आणि त्यांचा सर्वे होऊन ते आल्यानंतर त्याप्रमाणे निश्चित पुढची कारवाई करण्यात येईल. ताज्या व महत्त्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोअरवर जा, प्रबलभूमी ॲप डाउनलोड